नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत मैद्यापासून बिना अंड्याचा केक। तर टूटी फ्रुटी टाकून आपण हा फ्रूट केक बनवला आहे। माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। केक बनवण्यासाठी मी अर्धी वाटी पिठी साखर घेतलेली आहे, ती एका बाउल मध्ये काढून घेतली आहे। त्यानंतर 4 चमचे तेल घेतले, ते पिठी साखरेमध्ये आपण घालून घेऊयात। त्यानंतर अर्धी वाटी दूध घेतले, तेही आपण पिठी साखरेत घालून घेऊयात। आपल्याला एकूण 1 वाटी दूध लागणार आहे। आता अर्धी वाटी आपण वापरलेले आहे। आता दूध, तेल आणि पिठी साखर छान एकजीव करून छान असं ढवळून घ्या। विस्करणी किंवा चमच्याच्या सहाय्याने तुम्ही हे करू शकता। त्यानंतर मी 1 वाटी मैदा घेतलेला आहे। तो मैदा आपल्याला ह्या दुधाच्या मिश्रणामध्ये घालून घ्यायचा आहे। त्यानंतर अर्धी वाटी दूध पावडर मी घेतलेली आहे, ही दूध पावडर पण त्याच्यामध्ये घालून घ्यायची आहे। 1 चमचा बेकिंग पावडर घालून घ्या आणि अर्धा चमचा आपल्याला बेकिंग सोडा याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे। आता हे मिश्रण छान एकजीव करून आपल्याला ढवळून मिक्स करायचं आहे, ज्याच्यामध्ये गुठळ्या किंवा गाठी राहणार नाही त्याची काळजी घ्यायची आहे। आता बघा, हे मिश्रण घट्टसर आहे, याच्यामध्ये अजून आपण अर्धी वाटी दूध घालून घेणार आहोत, म्हणजे आपण एकूण 1 वाटी दूध याच्यामध्ये वापरलेलं आहे। पहा, हे मिश्रण असं स्मूथ टेक्स्चर वाला मिश्रण आपल्याला बनवून घ्यायचं आहे। पहा, तुम्ही पाहू शकता किती व्यवस्थित हे खाली पडत आहे, एकदम लेयर पडताय त्याच्या, असं मिश्रण तयार करायचं आहे। त्यानंतर केकच्या भांड्याला किंवा एखाद्या पातेल्याला तुम्ही काय करा, तेल लावून घ्या आणि हे तेलाने ग्रीस करून घेतले। त्याच्यानंतर एका कढईमध्ये किंवा मोठ्या पातेल्यामध्ये थोडंसं मीठ घालून घ्या आणि त्याच्यामध्ये एक स्टँड ठेवून हे पातेलं प्रीहीट करण्यासाठी गॅसवरती ठेवून द्या। आता आपल्याला लागणार आहे टूटी फ्रुटी, ज्याला ग्रामीण भाषेत चेरी पण म्हणतात। ही टूटी फ्रुटी आपल्याला त्याच्यामध्ये घालून घ्यायची आहे। तुम्ही गरजेनुसार कमी जास्त प्रमाणाचं करू शकता। बघा, टूटी फ्रुटी घालून ह्याला हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचंय आणि त्यानंतर केक टीन जे आहे आपण ग्रीस केलेली, त्याच्यामध्ये हे मिश्रण घालून घ्यायचंय। पहा, हे मिश्रण मी ओतून घेते, किती छान घड्या पडत आहेत। या प्रकारचं मिश्रण आपल्याला तयार करून घ्यायचे, त्याच्यामध्ये गुठळ्या राहता कामा नये। आता बघा, ही केक टीन जी आहे ती आपल्याला अशी टॅप करत थोडीशी आपटून घ्यायची आहे, जेणेकरून याच्यामधली एअर जी आहे, गॅस जो आहे तो बाहेर पडेल। आता ही केक टीन आपल्याला गरम केलेल्या पातेल्यातील स्टँड वरती ठेवून घ्यायची आहे। त्यावरती मी थोडीशी टूटी फ्रुटी घालून घेते, तुम्हाला हवं असेल तर घाला किंवा नका घालू। पहा, आता याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचे, होलवाला झाकण पाहिजे आणि हे अर्ध्या तासासाठी बेक करून घ्यायचे। बघा, आपला केक बेक झालेला आहे आणि किती सुंदर कलर आलेला आहे, किती स्पॉन्जी आणि फुगलेला आहे मस्त। आता चाकूच्या सहाय्याने आपल्याला हा चेक करायचा आहे। बघा, चाकू मी त्याच्यामध्ये घालून बघितला आहे, कुठेही त्याला चाकूला पीठ लागत नाहीये, म्हणजे आपला केक तयार आहे। आता हा केक आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात। आता तो केक निघण्यासाठी मी याच्या कडा थोड्याशा चाकूच्या सहाय्याने सुट्ट्या करून घेते। पहा, याच्या कड्या सुट्ट्या करून झाल्यानंतर आपल्याला हा केक एका ताटामध्ये काढण्यासाठी हा टीन त्याच्यामध्ये पालथा घालायचा आहे आणि वरतून एखाद्या कडचीच्या सहाय्याने किंवा हाताच्या सहाय्याने त्याला टॅप करून तो काढून घ्यायचा। बघा, किती सुंदर कलर आलेला आहे आणि तयार आहे आपला फ्रूट केक किंवा टूटी फ्रुटी।